15 ऑगस्टला रायगडमध्ये अदिती तटकरे तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार। शिवसेनेचे भरत गोगावले आणि दादा भुसेंच्या पदरी पुन्हा निराशा। मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता। स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाबाबतचा निर्णय जाहीर झाल्यानं नाराज मंत्री प्रश्न उपस्थित करण्याची चिन्ह। राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात। लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडे तलवार सुपूर्द। तलवार घेतल्यानंतरची एक्सक्लुझिव्ह दृश्य माझावर। बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा आज निकाल। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी। निवडणुकीत मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला। अहिल्यानगरमध्ये 1,25,000 लाडक्या बहिणींच्या गृह चौकशीचं काम। मात्र अंगणवाडी सेविकांचा अधिकच्या कामांना नकार। कामाचा व्याप असल्यानं अधिकचं काम शक्य नसल्याची तक्रार। कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सचिवपदासाठी आज मतदान। भाजपचे राजीव प्रताप रुडी आणि संजीव बलियानांमध्ये लढत। मतदारांमध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगेंसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश। लोकसभेत चर्चेशिवाय नवीन आयकर विधेयक 2025 मंजूर। युनिफाईड पेन्शन योजनेच्या सदस्यांना कर सवलती देणं विधेयकाचं उद्दिष्ट। उशिरा रिटर्न भरणाऱ्यांना परतावा मिळणार तर 0 TDSचाही पर्याय। पाकिस्तान सुप्रीम कोर्टात आज इम्रान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी। इम्रान खानवर लष्करी आणि सरकारी इमारतींवरील हल्ल्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप। भारत पाकिस्तान युद्ध आपणच थांबवलं। डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा। हस्तक्षेप केला नसता तर संघर्षाचं रूपांतर आण्विक युद्धात झालं असतं। ट्रम्प यांच्याकडून भीती व्यक्त। श्रावणात आज अंगारकी चतुर्थीचा योग। सकाळपासूनच गणपतीमुळे सिद्धिविनायकसह अनेक गणपतीच्या मंदिरात भाविकांची गर्दी। सिद्धिविनायक मंदिरात महापूजेचंही आयोजन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।